कोण म्हणतं 10 लाख विद्यार्थी शाळेबाहेर? अरे, कोण म्हणतो 2025च्या शिक्षक भरतीमध्ये जागाच येणार नाही, मग त्या 1 ते 5च्या असो, 6 ते 8च्या असो किंवा 9 ते 12च्या असो. अरे, जागा येतीलच आणि आलेल्या सुद्धा तुम्हाला दिसतील. फक्त थोडा पेशन्स ठेवा. काही मनपा नपा मध्ये ऑलरेडी कंत्राटी शिक्षक भरती झालेली आहे आणि तिथं परमनंट शिक्षक भरती होईल का, म्हणजे अर्थातच पोर्टलद्वारे शिक्षक भरती होईल का, असा बराच वेळा प्रश्न विचारला जातो. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोबतच आता जरी कंत्राटी पद्धतीने तिथे घेतले असते तरी तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलं होतं, कंत्राटीला तुम्ही विरोध करून ते थांबणार नाहीत. आणि तुम्ही पाहिलं असेल ज्यांनी विरोध केला त्यांच्यामुळे सुद्धा ती भरती थांबलेली नाही, कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होत असताना सरकार तसे निर्णय घेत असते. परंतु ती तात्पुरती भरती आहे हे तुम्हाला पुन्हा एकदा मला आठवण करून द्यायची आहे. आणि त्याच अनुषंगानं दुसऱ्या टप्प्यामध्ये बऱ्याच आस्थापनांनी नफा मनपा असे नंबर ऑफ आहेत त्यांनी जागा दिल्या नव्हत्या. भले पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी दिल्या होत्या परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये दिल्या नव्हत्या. आता त्यांची रोजच्या तपासणी बिंदू नामावली पूर्ण होते. त्यावेळेस वेगवेगळी कारणं होती. SCBC आरक्षण होतं, त्या दरम्यान त्यांचं ते पूर्णता झालं नव्हतं. परंतु आता त्यांचं 2024-25च्या इयरच्या संशोधनानुसार पूर्ण होतंय आणि त्यांच्या जागा आपल्याला पोर्टलवरती आलेल्या दिसतात. जसं जसं या आस्थापनांचं 1ली ते 12वी सर्वच आस्थापनांचं रोस्टर पूर्ण होईल तसं तसं आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देत राहू. एखादा तरी व्हिडिओ नक्की तुमच्या जिल्ह्यातल्या, तुमच्या तालुक्यातल्या, तुमच्या विषयाच्या, तुमच्या मेरिट पर्यंत येणाऱ्या याच्यासाठी नक्कीच असेल. आता हा व्हिडिओ आहे तो म्हणजे अशाच पुण्यातील महत्वपूर्ण मनपांच्या बाबतीमध्ये. मित्रांनो, अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. कारण कसं आहे, आज तुमच्यापैकीच एखादा अभिज्ञता धरत असतो, तो आपल्याला माहिती देत असतो आणि त्याचे हे योगदान आहे ते आपण कधीच विसरणार नाही. कारण शिक्षकाला हक्काची नोकरी मिळावी यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे आणि असाच प्रयत्न राहील. फक्त तुमची साथ असू द्या. तुम्ही कितीही ट्रोल करू देत, पुण्याचे कितीही व्हिडिओ येऊ देत, 10 लाख विद्यार्थी शाळेबाहेर, अतिरिक्त शिक्षकच नाहीत, जागाच नाहीत, त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. पण कसं आहे ना, आपण फक्त बोलत नाही पण करून पण दाखवतो. पोर्टल भरतीमध्ये काही मनपा आहेत त्यांनी जागा दिल्या नव्हत्या, विशेषतः दुसऱ्या टप्प्यामध्ये. परंतु आता त्यांची बिंदू नामावली, रोस्टर तपासणी अंतिम टप्प्यामध्ये असल्यामुळे जागेंचा आकडा समोर येतोय. अशाच एक मनपाबद्दल आपण बोलणार आहोत जिथं नुकतीच कंत्राटी पद्धतीने भरती झाली असली तरी सुद्धा येत्या काळामध्ये पोर्टलद्वारे शिक्षक भरती होणार आहे. ती मनपा म्हणजे पिंपरी चिंचवड महानगर. मित्रांनो, इथे बऱ्याच प्रमाणात कंत्राटी शिक्षक जरी भरले गेले असले तरी पोर्टलद्वारेच इथे भरती होणार आहे. आणि अर्थातच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार पोर्टलद्वारे भरती हेच अंतिम सत्य आहे, हेही आपल्या लक्षात आलं असेल. सध्या इथली रोस्टर तपासणी सुरू असताना आतापर्यंत कला, क्रीडा, संगीत, कार्यानुभव, विशेष शिक्षक यांच्या जागा किती येतील, भरल्या जातील का भरल्या जाणार नाही, असे बरेच आपल्या समोर प्रश्न प्रतिप्रश्न होते. सोबतच त्यांना TET कंपल्सरी आहे की नाही, अशा बऱ्याच गोष्टींचा उहापोह आपण या चॅनलच्या माध्यमातून करत असतोच. आता विशेषतः त्यांच्यासाठी एक आनंदाची सुखदायक बातमी अशी की शिक्षक भरती 2025 मध्ये 15 मार्च 2024च्या GR नुसारच इथे शिक्षक भरती होणार आहे. आणि त्या GR नुसार क्रीडा शिक्षकांची संख्या असणार आहे 250 विद्यार्थ्यांच्या पाठी 1 शिक्षक, आणि कला, संगीत, कार्यानुभव यांच्या शिक्षकांची संख्या असणार आहे 500 विद्यार्थी असतील तर त्याला 1 शिक्षक दिला जाईल. आणि त्याच अनुषंगानं अतिशय महत्वाची बातमी, सध्या जी रोस्टर तपासणी चालू आहे त्याच्यातून आपल्या निदर्शनास आलेली आहे ती म्हणजे पिंपरी चिंचवड मनपाची. आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या क्रीडा विशेष शिक्षक यांच्या 2025 शिक्षक भरतीमध्ये
जवळपास 13 जागा येणार आहेत आणि ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे. सोबतच कला आणि संगीत यांच्या 2 जागा आहेत. मित्रांनो, एखाद्या मंडपामध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर क्रीडा शिक्षकांच्या जागा येणार असतील, तर तुम्ही इमॅजिन करू शकता, कल्पनाही करू शकत नाही. पूर्ण राज्यामध्ये जेव्हा प्रत्येक मंडपामध्ये, प्रत्येक नपामध्ये, प्रत्येक आस्थापनामध्ये इव्हन 1 ते 12 सहित वर्षानुवर्षे क्रीडा शिक्षक भरती झालीच नाहीये आणि आता ती होत असताना या जी नुसार जर झाली, जे मगाशी तुम्हाला मी प्रोपोर्शन सांगितलेलं आहे, तर मात्र इतके शिक्षक असतील, इतकी शिक्षकांच्या जागा अवेलेबल असतील, परंतु त्याला शिक्षकच मिळणार नाही. ही वास्तविकता आहे. सो याच्यासाठी नेहमीच आपण पाठपुरावा करत असतो. दीपक सरांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी सुद्धा आपल्याला ही अपडेट दिलेली आहे. तुमचे धन्यवाद. सोबतच याच्यामध्ये आपण मंत्राला 15/मार्च 2024च्याच भरतीनुसार कला क्रीडा शिक्षक कार्यान्वय याची भरती करण्यात यावी. याच्यासाठी आपण सुद्धा पाठपुरावा शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून केला होता आणि ते तुम्ही नेहमी पाहिलं असेल. कधीही कुठलंही लाईव्ह गेलेलं नाहीये. त्याच्यामध्ये आपण कला क्रीडा कार्यान्वय संगीत या विषयाचा उल्लेख केला नाही. सो सर्वप्रथमतः तुम्हा सर्वांचे धन्यवाद. काळजी करू नका. अगदी कितीही कमी मार्क्सवाला असेल तरी सुद्धा जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही लागणार आहात. सोबतच त्यांना TET बंधनकारक नाहीये. आतापर्यंत घेतलेल्या फॉलोअपनुसार त्यांना TET बंधनकारक नाही. 2014चा GR तर असेलच तुमच्या सगळ्यांच्या सोबत. त्यामुळे तो एक डोक्याचा हेडॅक आहे. ते संपलेलं आहे. जरी सर्वोच्च न्यायालयाच्या नुसार निर्णय असेल TET सर्वांना बंधनकारक, परंतु या शिक्षकांना नाही. हे लक्षात घ्या. त्याचा पूर्णतः GR टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स मिळत राहतील. बरं, आता या मंडपाच्या जागा आल्या, बाकी विषयांच्या काय, तर मित्रांनो, जशा जशा जागा अवेलेबल होतात तसं आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुमच्या विषयाच्या जागा, तुमच्या जवळपासच्या मंडपाच्या जागा, तुमच्या जिल्ह्यातल्या जागा आपल्याला जशी अपडेट मिळेल तसं आपण चॅनलवरती देतच राहू. अशाच महत्त्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायचं आहे आणि प्रत्येकाने सहकार्य करायचं आहे. ज्याला आपल्या मंडपाच्या जागा ऑथेंटिक माहीत झाल्या तर मित्रांनो सांगा. कारण कसं आहे, सध्या निगेटिव्ह पसरवणारे खूप लोक आहेत, जे असे सांगत आहेत की जागाच येणार नाहीत, परंतु आपण त्यांना ठासून सांगतोय, म्हणून सांगणारच नाही. मी तुम्हाला अजून एक चॅलेंज देऊन सांगते की जागा येतील आणि तुम्ही पाहतच राहाल. कारण आपण फक्त बोलत नाही, तर आपण त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा करतोय. आणि अर्थातच शेवटी नशिबाची नोकरी असते आणि हक्काच्या नोकरीसाठी, नशिबाच्या नोकरीसाठी आपण लढतच आहोत आणि असंच लढत राहूया. पण पुढचे अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती तुमच्या विषयाच्या जागेसंदर्भात असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही विषयाच्या संदर्भात असेल, परंतु आपण देतच आहोत. स्टे कनेक्टेड.